हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द परिवर्तन लर्निंग सेंटर. तर विद्यार्थी मित्रांनो, येता 5वीच्या वर्गामधला जो एन्व्हायरमेंटल स्टडीज नावाचा जो सब्जेक्ट आहे, तर तो आज आपण आतापासून डिस्कस करणार आहोत. माझं नाव आहे SP सर. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, एकदम सोप्या भाषेमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये मी मराठीमध्ये या ठिकाणी एक्सप्लेन करणार आहे. एकदम कन्सेप्च्युअल, म्हणजे तुमचे जे कन्सेप्ट आहेत एकदम मी क्लिअर करणार आहे. काही घाबरायचं कारण नाही आहे. फक्त तुम्ही काय करा, व्हिडिओ फक्त बघत चला. चॅप्टर इतका इंटरेस्टिंग आहे, बघायचं कामच नाही. ओके, एकदा जर व्हिडिओ बघायला सुरुवात केली तर व्हिडिओ कधी संपेल तुम्हाला पण कळणार नाही. तर या ठिकाणी बघा, एन्व्हायरमेंटल स्टडीज एन्व्हायरमेंटल स्टडीज जे पुस्तक आहे किंवा जे बुक आहे ते प्रत्येकाकडे अवेलेबल आहे. ओके, एन्व्हायरमेंटल स्टडीजचा जो पार्ट 1 आहे स्टँडर्ड 5चा, तर या ठिकाणी याचा आपण फर्स्ट चॅप्टर आज आपण स्टार्ट करणार आहोत, ज्या चॅप्टरचं नाव आहे आवर अर्थ अँड आवर सोलार सिस्टीम. तर आवर अर्थचा अर्थ काय होतो? आवर अर्थचा अर्थ काय होतो? आपली पृथ्वी. आणि अँड आवर सोलार सिस्टीमचा अर्थ काय होतो? आपली सूर्यमाला. ओके, तर एकदम म्हणजे या ठिकाणी या चॅप्टरला आपल्याला इंग्लिशमध्ये काय म्हणता येईल? आवर अर्थ अँड आवर सोलार सिस्टीम. याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? आपली पृथ्वी आणि आपली सूर्यमाला. ओके, याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. ओके, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा जो व्हिडिओ आहे तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या मित्र कंपनीमध्ये जरूर शेअर करा. ओके, तर मित्रांनो बघा, या ठिकाणी एकदम इंटरेस्टिंग चॅप्टर आहे. डायरेक्टली आपण सुरुवात करूया. बघा काय म्हणतंय, वेन वी लुक अप फ्रॉम अन ओपन ग्राउंड. आता बघा, वेनचा अर्थ काय होतो? वेन म्हणजे आपल्याला माहित आहे, वेन म्हणजे जेव्हा. वी म्हणजे काय? आपण किंवा आम्ही. ओके, तर वेन वी लुकअप म्हणजे वर बघणे. कुठून? फ्रॉम अन ओपन ग्राउंड, म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या ओपन ग्राउंडमधून वर बघाल तर त्या ठिकाणी तुम्हाला काय दिसेल? वी विल सी द स्काय. तर आपण त्या ठिकाणी आकाश बघाल, आपण त्या ठिकाणी स्काय बघाल. ओके, इन अ क्लिअर नाईट स्काय वी कॅन सी अ मेनी स्टार्स. बरोबर आहे. जर समजा तुम्ही जर रात्री एखादा एकदम क्लिअर जर नाईट असेल, ढगाळ वातावरण नसेल, तर त्या रात्री एकदम क्लिअर रात्री जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आकाशाकडे बघितलं तर तुम्हाला खूप सारे स्टार्स तुम्हाला पाहायला भेटतील. तर या ठिकाणी त्यांनी इंग्लिशमध्ये काय म्हणलंय? वी कॅन सी अ मेनी स्टार. वी कॅन सी अ मेनी स्टारचा अर्थ होतो तुम्हाला त्या ठिकाणी स्टार पाहायला मिळू शकतात किंवा भेटतील. ओके, त्याच्यानंतर त्यांनी काय म्हणलं बघा, दे आर व्हेरी फार अवे फ्रॉम द अर्थ. फार म्हणजे खूप दूर. ओके, आणि हे जे शब्दार्थ आहेत, हे जे वर्ड्स आहेत, वर्ड्सचा मिनिंग तुम्ही नक्कीच लिहून घ्या. ओके, तर या ठिकाणी पण मी लिहितोय, फार म्हणजे विद्यार्थी मित्रांनो दॅट इज द व्हेरी फारचा अर्थ होतो खूप दूर. ओके, व्हेरी फारचा अर्थ होतो. एकदा मी पेन चेंज करतो, एकदम या ठिकाणी लाईटली पेन घेतो म्हणजे तुम्हाला या ठिकाणी हे होईल. चला ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, व्हेरी फारचा अर्थ होतो खूप दूर. ओके, तर या ठिकाणी बघा, दे आर व्हेरी फार अवे फ्रॉम द अर्थ. तर अर्थपासून ते जे स्टार आहेत ते खूप दूर आहेत. ओके, त्याच्यानंतर काय म्हणलं बघा, सम स्टार्स आर प्रॉमिनंट वाईल सम आर टायनी अँड फेंट. आता या ठिकाणी एक शब्द आलेला आहे, सम म्हणजे सर्वांना माहिती आहे, सम म्हणजे काही प्रमाणात किंवा काही म्हणा. ओके, तर सम स्टार्स म्हणजे काही स्टार्स हे कसे आहेत? प्रॉमिनंट म्हणजे त्याला तुम्हाला म्हणता येईल मोठे आहेत. प्रॉमिनंटचा अर्थ काय होतो? मोठे होतो. ओके, वाईल तसेच सम स्टार्स आर टायनी. टायनीचा अर्थ होतो विद्यार्थी मित्रांनो छोटे. ओके, आणि त्याच्यानंतर फेंटचा अर्थ होतो अंधुक. ओके, तर काही जे स्टार आहेत ते कसे आहेत? एकदम अंधुक आहेत. काही जे स्टार आहेत एकदम प्रॉमिनंट आहेत, एकदम मोठे आहेत, आणि काही स्टार एकदम छोटे आहेत, दॅट इज द तुम्ही त्याला टायनी म्हणतो. ओके, मग त्यांनी इंग्लिशमध्ये काय सांगितलेलं आहे? सम स्टार्स आर प्रॉमिनंट म्हणजे काही स्टार खूप मोठे आहेत, वाईल सम स्टार्स आर टायनी तसेच काही स्टार हे छोटे आहेत, अँड फेंट पण आहेत म्हणजे दुसूर पण आहेत. ओके, म्हणजे एकदम अंधुक आहेत. हां, त्याच्यानंतर बघा, इफ वी लुक ॲट देम केअरफुली. जर समजा आपण त्यांना केअरफुली काळजीपूर्वक बघितलं तर वी फाइंड दॅट मेनी ऑफ देम ट्विंकल. तर जर समजा आपण त्यांना काळजीपूर्वक बघितलं तर या ठिकाणी त्यांनी काय म्हणले? वी फाइंड दॅट म्हणजे आपण नेहमी या ठिकाणी बघतो की मेनी ऑफ देम म्हणजे त्यांच्यापैकी अनेक जे स्टार आहेत ते ट्विंकल होतात म्हणजे चमकतात. ओके,
तर या ठिकाणी बघा ट्विंकल होणे म्हणजे चमकणे किंवा या ठिकाणी तुम्ही त्याला चमक म्हणू शकता. बट सम डोंट. ओके, त्याच्यापैकी काही चमकतात तर काही चमकत नाही आहेत. लक्षामध्ये. ओके, त्याच्यानंतर बघा द सन अँड द मून आर कम्पॅरेटिव्हली क्लोज टू द अर्थ. ही गोष्ट आपल्याला माहीत आहे. सन म्हणजे काय हो, सन म्हणजे सूर्य. ओके, आणि मून म्हणजे चंद्र. ओके, आणि हे जे दोन जे या ठिकाणी सन आणि जे मून आहे ते कम्पॅरेटिव्हली क्लोज टू द अर्थ आहेत. म्हणजे तुलनात्मक दृष्टीने विचार केला तर ते पृथ्वीच्या जवळ आहेत. क्लोज म्हणजे काय, जवळ असणे. टू द अर्थ म्हणजे अर्थच्या जवळ आहेत. ओके, आपल्याला माहीत आहे सन आणि मून हे कसे आहेत, बाकीच्या याच्यापेक्षा स्टारपेक्षा ओके किंवा बाकीच्या जे हेवनली प्लॅनेट्स आहेत किंवा जे हेवनली बॉडीज आहेत त्यांच्यापेक्षा काय आहेत, थोडी जवळ आहेत. ओके, सो वी कॅन सी देअर शेप, दॅट इज द वी कॅन सी देअर राऊंड शेप्स क्लिअरली. ओके, तर ते जवळ असल्यामुळं त्यांचा जो राऊंड जो गोलाकार शेप आहे तो आपण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो एकदम क्लिअरली आपण बघतो. त्याच्यानंतर काय म्हणलंय, द सन म्हणजे सूर्य आणि मून. ओके, सन हा काय आहे, द सन अँड द मून. द सन इज द स्टार अँड द मून हा काय आहे, प्लॅनेट आहे. ओके, आता हे स्टार काय असतं, प्लॅनेट काय असतं, आपण पुढं बघणार आहोत. तुम्ही फक्त एवढं लक्षात असू द्या की सन हा स्टार आहे आणि मून हा काय आहे, प्लॅनेट आहे. ओके, आर ऑल नोन ॲज हेवनली बॉडीज. ओके, जेवढ्या बी गोष्टी तुम्हाला आकाशामध्ये दिसतात, स्कायमध्ये दिसतात, तर त्यांना काय म्हणायचं हो, हेवनली बॉडीज म्हणायचं. काय म्हणायचं विद्यार्थी मित्रांनो, त्यांना हेवनली बॉडीज म्हणायचं. हा शब्द नेहमी लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर बघा आता ट्रायदिसमध्ये एक आपल्याला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. तर काय बघूया, ऑब्झर्व द स्काय ऑन 2 क्लिअर नाईट्स. ओके, तर ऑब्झर्व करणे म्हणजे निरीक्षण करणे. नेहमी लक्षात ठेवा, ऑब्झर्व करणे म्हणजे निरीक्षण करणे. ओके, तर आपल्याला या ठिकाणी स्कायला ऑब्झर्व करायचं आहे 2 क्लिअर रात्री, म्हणजे 2 वेगवेगळ्या एकदम क्लिअर रात्री आपल्याला काय करायचं आहे. यस, क्लिअर नाईटचा अर्थ काय होतो, एकदम क्लिअर रात्र म्हणजे ढगाळ वातावरण नाही आहे. ओके, अँड किपिंग अ गॅप ऑफ अबाउट अ वीक बिटवीन देम. ओके, तर 2 ऑब्झर्वेशनमधला जो गॅप आहे तो तुम्हाला 1 आठवडा ठेवायचा या ठिकाणी मेंटेन करायचा आहे. ठीक आहे, तर आपण संध्याकाळी या ठिकाणी आकाशाला आपण एकदम निरीक्षण करूया, त्याचं आपण ऑब्झर्वेशन करूया. तर काय म्हणलं बघा, बेस युअर ऑब्झर्वेशन ऑन द फॉलोइंग पॉईंट्स. ओके, आणि तुमचं जे ऑब्झर्वेशन आहे ते खालीलपैकी पॉईंटवर हे डिपेंड असलं पाहिजे असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तर बघा या ठिकाणी आता कोणकोणते पॉईंट आहेत, तर मग पहिला पॉईंट आहे त्यांनी सांगितला आहे द ब्राईटनेस ऑफ द हेवनली बॉडीज. ओके, तर तुम्हाला कोणता ऑब्जेक्ट एकदम ब्राईट म्हणजे एकदम चमकणारा दिसायला आहे. ओके, त्याच्यावर तुम्हाला ऑब्झर्वेशन करायचं आहे. वेदर दे ट्विंकल म्हणजे ते चमकतात का, याला तुम्हाला म्हणजे त्या ठिकाणी लिहायचं आहे. देअर कलर अँड साईज म्हणजे आकाशामध्ये तुम्ही बघितलं तर कोणत्या स्टारचा कलर कसा आहे, कोणत्या प्लॅनेट चमकतोय, मून रात्री तुम्हाला कसा दिसतो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऑब्झर्व करायच्या आहेत. ओके, त्याच्यानंतर चेंजेस इन दिअर पोझिशन, मग त्याची जी पोझिशन आहे ती दररोजचं कशी चेंज होत आहे हे मी तुम्हाला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काय करायचं आहे, ऑब्झर्व करायचं आहे. त्याच्यानंतर बघा ऑन बोथ नाईट. ओके, ऑन बोथ म्हणजे काय हो, बोथ म्हणजे दोन्ही. ओके, आणि नाईट म्हणजे रात्र. ऑन बोथ नाईट म्हणजे दोन्ही बी रात्री ड्रॉ अ पिक्चर ऑफ द इल्युमिनेटेड पोर्शन ऑफ द मून अँड नोट हाऊ इट चेंजेस फ्रॉम डे टू डे. तर दोन्ही पण रात्री तुम्हाला काय करायचं आहे, मूनचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. म्हणजे पहिल्या आठवड्यामध्ये चंद्र तुम्हाला कसा दिसला, मून म्हणजे चंद्र, आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये चंद्र तुम्हाला कसा दिसला याचं तुम्हाला निरीक्षण करायचं आहे आणि ते त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी प्लॉट करायचं आहे. ओके, ते तुम्हाला ड्रॉ करायचं आहे. ओके, त्याची पिक्चर ड्रॉ करायची. तर कशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, एकदम सोपं आहे. या ठिकाणी बघा कशा पद्धतीने तुम्हाला पहिल्या रात्री जर मून समजा क्लिअर दिसला असेल तर दुसऱ्या रात्री तुम्हाला मून थोडा असा दिसेल. त्याच्यानंतर मून तुम्हाला थोडा या ठिकाणी काही दिवसानंतर असा दिसेल, काही दिवसानंतर तुम्हाला एकदम असा दिसेल, काही दिवसानंतर एकदम तुम्हाला असा दिसेल. ओके, आणि हा जो पार्ट आहे हा मून असाच का दिसतो आपल्याला वेगवेगळ्या दिवशी, तर हा पार्ट आपण सेकंड चॅप्टरमध्ये डिटेलमध्ये किंवा थर्ड चॅप्टरमध्ये पुढच्या चॅप्टरमध्ये आपण बघणार आहोत. ओके, तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा की या ठिकाणी, आणि ही गोष्ट तुम्हाला ऑब्झर्व करायची आहे. संध्याकाळी तुम्ही काय करा विद्यार्थी विद्यार्थ्यांनो लक्ष द्या रे, इकडे बघू नका. ओके, मला माहिती आहे तुम्ही घर बसल्या इकडं तिकडं जे नको ते करून ठेवता. ओके, अरे अभ्यास करायचा असतो, महत्त्वाचा अभ्यास आहे ना. हां, लक्ष द्या इकडं. तर त्यांनी काय म्हणलं आहे आपल्याला, या ठिकाणी मूनची जी पोझिशन आहे म्हणजे चंद्राची जी पोझिशन आहे ती दररोजचं ऑब्झर्व करा म्हणले. आपण ऑब्झर्व केलेली आहे. अरे मला सांगा, तुम्हाला कोणत्या दिवशी चंद्र एकदम गोलाकार दिसतो, बरोबर आहे, त्याच्यानंतर एकदम अर्धा दिसतो, त्याच्यानंतर अर्ध्यापेक्षा कमी दिसतो. म्हणजे हे असं या ठिकाणी होत राहतं. हे तुम्ही बघितलेलं आहे आणि तेच तुम्हाला या ठिकाणी ड्रॉ करायचं आहे. याची पिक्चर तुम्हाला ड्रॉ करायची. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी बघा आता पुढचं गोष्ट आपल्याला डिस्कस करायची. आता स्टार म्हणजे काय, मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की सन हा काय आहे विद्यार्थी मित्रांनो, सन हा काय आहे, स्टार आहे.
ओके. आणि मून हा काय आहे, मून हा त्याचा सॅटेलाईट आहे. ओके, दॅट इज द पृथ्वीचा अर्थचा सॅटेलाईट आहे. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी आपण जर अर्थचा विचार केला तर अर्थ काय आहे विद्यार्थी मित्रांनो, प्लॅनेट आहे. ओके, आता या ठिकाणी आपल्याला डिटेलमध्ये 1 बाय 1 स्टडी करायचं आहे की स्टार म्हणजे काय असतं किंवा सनला स्टार काय म्हणायचं. आता स्टारची डेफिनेशन बघा काय आहे, द हेवनली बॉडीज दॅट ट्विंकल आर कॉल्ड ॲज द स्टार. ओके, ज्या बी हेवनली बॉडीज आहेत म्हणजे ज्या बी आकाशात वस्तू दिसतात ज्या चमकतात त्यांना तुम्हाला स्टार म्हणायचे. आलं लक्षामध्ये, त्यांना तुम्हाला तारे म्हणायचे. स्टारला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, स्टार्सला आपण मराठीमध्ये तारे म्हणतो. ओके, तर या ठिकाणी बघा जे बी हेवनली बॉडीज आहेत, जे बी आकाशामध्ये गोष्टी तुम्हाला दिसतात आणि त्या जर समजा चमकत असतील, त्या जर ट्विंकल करत असतील तर त्याला तुम्हाला स्टार म्हणायचे. ओके, त्याच्यानंतर पुढे बघा, स्टार्स हॅव देअर ओन लाईट. स्टार्स हॅव देअर ओन लाईट म्हणजे त्यांच्यापाशी स्वतःचा प्रकाश आहे. लाईट म्हणजे प्रकाश, ओन म्हणजे स्वतःचा, देअर म्हणजे त्यांच्यापाशी. ओके, स्टार्स हॅव देअर ओन लाईट म्हणजे स्टारपाशी स्वतःचा प्रकाश आहे, स्वतःची लाईट आहे. द सन इज अ स्टार. बघा मी तुम्हाला आता सांगितलं, सन हा विद्यार्थी मित्रांनो म्हणजे सूर्य हा काय आहे, स्टार आहे. ओके, आणि एक्झाममध्ये असा टाईपचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की सन हा काय आहे. सन हा काय आहे विद्यार्थी मित्रांनो, स्टार आहे. इट इज क्लोजर टू अस दॅन एनी ऑफ द अदर स्टार. आणि सन जो आहे तो बाकीच्या स्टारपेक्षा खूप जवळ आहे. क्लोजर म्हणजे काय, जवळ. इट इज क्लोजर म्हणजे तो खूप जवळ आहे. टू अस म्हणजे आपल्याजवळ. दॅन कुणापेक्षा, एनी ऑफ द अदर स्टार, दुसऱ्या स्टारपेक्षा तो आपल्याला जवळ आहे. हेन्स इट ॲपियर अ बिग. ओके, त्याच्यामुळं तो आपल्याला एकदम मोठा दिसतो. बघा या ठिकाणी सन तुम्हाला कसा दिसत आहे, एकदम लाल बुंद दिसत आहे, एकदम मोठा दिसत आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर अँड द ब्रिलियंट. ओके, इन इट्स ब्राईट लाईट. त्याच्यामुळं सन हा विद्यार्थी मित्रांनो जवळ असल्यामुळं तो एकदम तुम्हाला ब्रिलियंट आणि ब्राईट लाईटमध्ये तुम्हाला दिसतोय, तो तुम्हाला खूप मोठा दिसतोय. सो ड्युरिंग द डे म्हणजे जेव्हा दिवस असेल, वी कॅनॉट सी द अदर स्टार्स. ओके, म्हणजे तुम्हाला माहीत आहे स्टार्स म्हणजे तारे किंवा चांदण्या म्हणूया आपण त्याला. तर मला सांगा, तुम्हाला तारे जे आहेत ते कधी दिसतात, रात्री दिसतात, दिवसा दिसतात का, नाही. दिवसा बी तारे असतात, दिवसा बी स्टार्स असतात, पण सनचा जो त्या ठिकाणी लाईट आहे तो खूप जास्त आहे ॲज कम्पेअर टू अदर स्टार्स. त्याच्यामुळे त्या ठिकाणी आपण अदर स्टार्स बघू शकत नाहीत. यस, बिकॉज ऑफ द सनलाईट. ओके, म्हणजे सनच्या सूर्यप्रकाशामुळे. त्याच्यानंतर आता पुढचा भाग आपल्याला डिस्कस करायचा, प्लॅनेट काय असतं विद्यार्थी मित्रांनो. प्लॅनेटला आपण मराठीमध्ये म्हणतो ग्रह. लिहून घ्या. आणि ही शब्द जे आहेत, हे जे वर्ड्स आहेत, दीज वर्ड्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, वर्डसाठी एक स्पेशल नोटबुक करा प्रत्येकाने. तर बघा या ठिकाणी प्लॅनेट म्हणजे ग्रह असतं. तर प्लॅनेट काय असतं बघा, द हेवनली बॉडीज दॅट डोंट ट्विंकल. ज्या हेवनली बॉडीज म्हणजे ज्या बॉडीज आकाशामध्ये असतात त्या चमकत नाही आहे, त्याला आपण काय म्हणतो, प्लॅनेट्स म्हणतो, त्याला आपण ग्रह म्हणतो. ओके, तर प्लॅनेट्स डोंट हॅव लाईट ऑफ देअर ओन. प्लॅनेटपाशी स्वतःची लाईट नसते. दे गेट लाईट फ्रॉम द स्टार्स. ओके, दे गेट लाईट फ्रॉम द स्टार म्हणजे काय, प्लॅनेटपाशी स्टारपासून लाईट येत असते. ओके, प्लॅनेट रिव्हॉल्व्स अराउंड अ स्टार. आता या ठिकाणी बघा, प्लॅनेट रिव्हॉल्व्स अराउंड अ स्टारचा अर्थ काय होतो, जे बी प्लॅनेट आहेत तर ते या ठिकाणी ताऱ्यांभोवती म्हणजे या ठिकाणी स्टार हा सन आहे म्हणजे सूर्याभोवती फिरत असतात. अर्थ असेल, त्याच्यानंतर ज्युपिटर असेल, त्याच्यानंतर सॅटर्न असेल, त्याच्यानंतर मर्क्युरी असेल, जेवढे बी प्लॅनेट आहेत तेवढे सगळेच्या सगळे प्लॅनेट काय होतात, स्टारभोवती फिरत असतात, सनभोवती फिरत असतात. ओके, इवन ॲज दे रोटेट अराउंड देम सेल्फ. ओके, म्हणजे ते या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो स्टारभोवती पण फिरतात आणि स्वतःभोवती पण फिरतात. ओके, त्याच्यानंतर आता या ठिकाणी पुढची गोष्ट आपल्याला स्टडी करायची आहे. आता द सोलार सिस्टीम. सोलार सिस्टीम म्हणजे काय, सूर्यमाला. याला सौर्यमाला म्हणा किंवा सूर्यमाला म्हणा, याला मराठीमध्ये आपण म्हणतो सूर्यमाला म्हणतो. लिहून घ्या कुठंतरी, याला म्हणायचं सूर्यमाला. आता काय असतं सूर्यमाला, त्याला आपण इंग्लिशमध्ये द सोलार सिस्टीम म्हणतो. एकदम इझी आहे बघा. आवर अर्थ इज अ प्लॅनेट. आपली जी अर्थ आहे म्हणजे आपली जी पृथ्वी आहे ती काय आहे विद्यार्थी मित्रांनो, प्लॅनेट आहे, ग्रह आहे. ओके, इट गेट्स इट्स अ लाईट फ्रॉम द सन. तिला लाईट कुठून भेटतो, सनपासून भेटतो. ओके, इट मूव्ज अराउंड द सन म्हणजे ती सूर्याभोवती फिरत राहते. इट मूव्ज अराउंड अ सन. इट्स अ मोमेंट अराउंड द सन इज कॉल्ड ॲज अ रिव्होल्युशन ऑफ द अर्थ. ओके, तर अर्थची जी मोमेंट आहे अराउंड द सन म्हणजे जेव्हा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आता
सूर्य समजा इथं आहे आणि या सूर्याभोवती जर समजा पृथ्वी जर फिरत असेल याला आपण अर्थ म्हणूया आणि सन म्हणजे कॅपिटल एस म्हणूया. ओके, आता सन अर्थ जी आहे ती सूर्याभोवती फिरत राहते तर याला आपण रिव्होल्यूशन म्हणतो. बघा, इट्स अ मोमेंट अराउंड द सन, म्हणजे अर्थची जी हालचाल आहे सूर्याभोवतीची याला म्हणायचं रिव्होल्यूशन ऑफ द अर्थ म्हणायचं. लक्षामध्ये. ओके, त्याच्यानंतर बघा बिसाइड्स अर्थ. बिसाइड म्हणजे काय? येस, बिसाइड म्हणजे अर्थला सोडून. ओके, बिसाइड्स म्हणजे त्याला सोडून. ओके, बिसाइड्स अर्थ म्हणजे अर्थला सोडून देअर आर 7 अदर प्लॅनेट दॅट रिव्हॉल्व्स अराउंड द सन, म्हणजे अर्थला सोडून आणखीन 7 म्हणजे 7 प्लॅनेट आहेत जे की सूर्याभोवती फिरत असतात. ओके, त्याच्यानंतर बघा ते काय म्हणले, दे आर कोणकोणते आहेत? मर्क्युरी आहे ज्याला आपण मराठीमध्ये बुध म्हणतो, व्हीनस आहे ज्याला आपण मराठीमध्ये शुक्र म्हणतो, मार्स आहे ज्याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो? मंगळ म्हणतो, ज्युपिटर आहे ज्याला आपण मराठीमध्ये गुरु म्हणतो, सॅटर्न आहे ज्याला मराठीमध्ये आपण शनी म्हणतो, युरॅनस आहे आणि नेपच्यून आहे. ओके, तर एवढे सारे जे ग्रह आहेत, जे प्लॅनेट आहेत ते या ठिकाणी सूर्याभोवती रिव्हॉल्व होत असतात, फिरत असतात. लक्षामध्ये. ओके, आता या ठिकाणी एक फोटो घेतलेला आहे. आता ही सर्वांना माहिती आहे पृथ्वी आहे, याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? पृथ्वीला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? अर्थ म्हणतो. लिहून घ्या जर समजा तुम्हाला माहिती नसेल तर. ओके, तर या ठिकाणी हा जो फोटोग्राफ आहे, हा जो फोटो घेतलेला आहे हा मॅनमेड सॅटेलाईटवरून, म्हणजे वरून या ठिकाणी अर्थ कशी दिसते याचा हा फोटोग्राफ आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी पुढं आपण बघूया. बघा काय म्हणलं, एव्हरी प्लॅनेट इन द सोलार सिस्टीम, म्हणजे एव्हरी म्हणजे काय? प्रत्येक. प्लॅनेट म्हणजे ग्रह. प्रत्येक प्लॅनेट हा सूर्यमालेमधला रिव्हॉल्व्स अराउंड द सन, हा सूर्याभोवती फिरत असतो. रिव्हॉल्व्स म्हणजे फिरणे. ओके, अराउंड द सन अलॉंग अ स्पेसिफिक पाथ. ओके, प्रत्येक ग्रह हा सूर्याभोवती त्याच्या स्पेसिफिक पाथमध्ये फिरत असतो. दिस इज नोन ॲज दॅट्स प्लॅनेट्स ऑर्बिट. तर त्याला या ठिकाणी काय म्हणायचं? ऑर्बिट म्हणायचं. त्याला आपण ऑर्बिटला मराठीमध्ये काय म्हणतो? कक्षा म्हणतो. ओके, दॅट इज द कक्षा. आता या ठिकाणी मला सांगा, हा सूर्य आहे, मग सूर्याभोवती समजा पृथ्वी फिरायला या एका स्पेसिफिक कक्षेमध्ये, स्पेसिफिक ऑर्बिटमध्ये. त्याच्यानंतर या ठिकाणी मार्स फिरायला आहे, मार्स हा रिव्हॉल्व होत आहे. मार्स म्हणजे मंगळ ग्रह, बरोबर आहे. मंगळ ग्रह पण या ठिकाणी रिव्हॉल्व होत आहे आणि त्याच्यानंतर पृथ्वी पण या ठिकाणी रिव्हॉल्व होत आहे. तर त्याच्या स्पेसिफिक ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होत आहे, त्याला आपण ऑर्बिट म्हणतो. ओके, द सन विच इज अ स्टार. सन जो आहे तो काय आहे? तारा आहे. अँड द प्लॅनेट दॅट रिव्हॉल्व्स अराउंड इट आर टुगेदर कॉल्ड ॲज द सोलार सिस्टीम. म्हणजे आता सोलार सिस्टीम कोणाला म्हणायचं? जो या ठिकाणी सूर्य आहे आणि जेवढे बी या ठिकाणी प्लॅनेट आहेत जे की सूर्याभोवती फिरतात, या सगळ्यांना मिळून आपण काय म्हणतो? सोलार सिस्टीम म्हणतो. याला आपण सगळ्यांना मिळून काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो? सोलार सिस्टीम म्हणायचं. ओके, आणि याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो? दॅट इज द, आपण त्याला सूर्यमाला म्हणतो. लक्षामध्ये. ओके, त्याच्यानंतर बघा, बिसाइड्स द प्लॅनेट, म्हणजे प्लॅनेटच्या व्यतिरिक्त द सोलार सिस्टीम ऑल्सो इन्क्लूड्स अ व्हेरियस अदर हेवनली बॉडीज. ओके, आता या ठिकाणी बघा, या डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता की आता सूर्य कुठे दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो? सूर्य या ठिकाणी तुम्हाला इथं दिसायला. बघा या ठिकाणी क्लिअर कट सूर्य तुम्हाला इथं दिसत आहे. एकदा मी पेन चेंज करतो. हां, बघा इकडं तुम्हाला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो क्लिअर कट तुम्हाला सूर्य या ठिकाणी दिसत आहे. त्याच्यानंतर सूर्याच्या जवळचा ग्रह या ठिकाणी बघा मर्क्युरी आहे, त्याच्यानंतर शुक्र आहे म्हणजे व्हीनस आहे, अर्थ म्हणजे पृथ्वी आहे, त्याच्यानंतर हा मून पण तुम्हाला दिसत आहे जो की पृथ्वीचा उपग्रह आहे, त्याला आपण सॅटेलाईट म्हणूया. मार्स म्हणजे मंगळ आहे, ज्युपिटर म्हणजे या ठिकाणी गुरु आहे, सॅटर्न म्हणजे शनी आहे, ही नावं पाठच करा तुम्ही आता. युरॅनस आहे, नेपच्यून आहे आणि जो प्लुटो आहे या ठिकाणी डॉर्क प्लॅनेट याला म्हणतो. डॉर्क प्लॅनेट का म्हणायचं हे आपण पुढे बघूया. ओके, मग या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सोलार सिस्टीममध्ये या ठिकाणी फक्त प्लॅनेट आणि सन नाही आहे. या ठिकाणी तुम्हाला ही छोटे छोटे डॉट दिसत आहे बघा, ज्युपिटर आणि मार्सच्या मध्ये हे तुम्हाला व्हाईट डॉट दिसत आहे, बरोबर आहे, पांढऱ्या कलरचे. तर याला म्हणायचं ॲस्ट्रॉइड म्हणायचं. याला काय म्हणायचं? ॲस्टेरॉइड्स म्हणायचं. ओके, तर या ठिकाणी ॲस्ट्रॉइड पण असतात जे की भले मोठे मोठे दगड असतात. ओके, तर त्या ठिकाणी ते पण या ठिकाणी आपल्या सूर्याभोवती फिरत असतात, तर त्याला पण आपण सोलार सिस्टीममध्ये इन्क्लूड आपण करत असतो. लक्षामध्ये. चला ठीक आहे, आता या ठिकाणी पेन चेंज करतो. आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बघा इकडं आपण कुठपर्यंत आलो. हां, आता या ठिकाणी अदर हेवनली
बॉडीज इन द सोलार सिस्टीम. आता या ठिकाणी बघा, आपण प्लॅनेट बघितलं, हां सर प्लॅनेट बघितलं, आणि त्याच्यानंतर स्टार बी बघितला, सन बघितला. याच्या व्यतिरिक्त आणखीन कोणत्या या ठिकाणी हेवनली बॉडीज आहेत ज्या की आपल्या सोलार सिस्टीममध्ये आहेत? हेवनली बॉडीज म्हणजे ज्या बी आकाशात बॉडीज प्रेझेंट आहेत, ज्या बी आकाशामध्ये वस्तू प्रेझेंट आहेत, याला आपण हेवनली बॉडीज म्हणतो. ओके, आता सर्वात पहिल्यांदा आहे सॅटेलाइट. ओके, आता सॅटेलाइटला आपण या ठिकाणी मराठीमध्ये म्हणतो विद्यार्थी मित्रांनो उपग्रह. सॅटेलाइटला काय म्हणायचं मराठीमध्ये? उपग्रह म्हणायचं. ओके, तर सॅटेलाइट म्हणजे काय बघा, उपग्रह. आता सॅटेलाइटचं काय काम आहे? सम हेवनली बॉडीज रिव्हॉल्व अराउंड द प्लॅनेट. आता काही प्लॅनेट कुणाभोवती फिरतात? सूर्याभोवती फिरतात, सनभोवती फिरतात, आणि या ठिकाणी जे सॅटेलाइट असतात ते कुणाभोवती फिरतात? प्लॅनेट भोवती फिरतात. ओके, जसं की या ठिकाणी मी तुम्हाला दाखवलं की प्रत्येक ग्रह म्हणजे प्रत्येक प्लॅनेट हा सनभोवती रिव्हॉल्व होतोय म्हणजे फिरतोय, बट जो मून आहे, जो चंद्र आहे, तो कुणाभोवती फिरतोय? सूर्याभोवती फिरतोय का? नाही, तो अर्थ भोवती फिरतोय. इथे लक्षामध्ये, याला आपण दॅट इज आपण त्याला सॅटेलाइट म्हणतो. आता या ठिकाणी बघा, सम हेवनली बॉडीज रिव्हॉल्व अराउंड अ प्लॅनेट, दे आर कॉल्ड ॲज द सॅटेलाइट. त्याला आपण काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो? सॅटेलाइट म्हणतो. बघा इकडं, सॅटेलाइट्स टू गेट देअर लाईट फ्रॉम द सन. ओके, सॅटेलाइटला या ठिकाणी लाईट कुणापासून मिळते? सनपासूनच मिळते. ओके, त्याच्यानंतर बघा, वी सी द मून ॲट द नाईट. वी सी म्हणजे आपण पाहतो कुणाला? वी सी द मून, आपण पाहतो चंद्राला. कुठं? ॲट नाईट म्हणजे रात्री पाहतो. इट रिव्हॉल्व्स अराउंड द सन, जो की या ठिकाणी इट रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ, जो की पृथ्वीच्या भोवती फिरतोय. हेन्स इट इज कॉल्ड ॲज द सॅटेलाइट ऑफ द अर्थ. या ठिकाणी जो चंद्र आहे तो पृथ्वीभोवती फिरत असल्यामुळं त्याला आपण काय म्हणलेलं आहे? अर्थचा सॅटेलाइट म्हणलेला आहे, नॅचरल सॅटेलाइट म्हणलेला आहे. त्याच्यानंतर बघा, या ठिकाणी मोस्ट ऑफ द प्लॅनेट्स इन द सोलार सिस्टीम हॅव द सॅटेलाइट. आता या ठिकाणी भरपूर सारे प्लॅनेट आहेत. मी तुम्हाला प्लॅनेटचे नावं सांगितले कोणकोणते आहेत. मर्क्युरी आहे, व्हीनस आहे, अर्थ आहे, मार्स आहे, ज्युपिटर आहे, सॅटर्न आहे, युरेनस आहे, नेपच्यून आहे, आणि प्लुटो आहे. ओके, आता हे जेवढे बी प्लॅनेट आहेत, मोस्ट ऑफ प्लॅनेटला विद्यार्थी मित्रांनो त्याची स्वतःची सॅटेलाइट आहेत. म्हणजे जसं की या ठिकाणी अर्थला सन हा सॅटेलाइट आहे, म्हणजे अर्थला मून हा सॅटेलाइट आहे, म्हणजे चंद्र हा पृथ्वीच्या भोवती फिरतोय, म्हणजे चंद्र हा पृथ्वीचा सॅटेलाइट आहे. यस, येते लक्षामध्ये. मग तसंच या ठिकाणी मोस्ट ऑफ जेवढे बी या ठिकाणी प्लॅनेट आहेत त्यांना त्याचे स्वतःचे सॅटेलाइट आहेत. यस, ओके. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा काय म्हणलंय, मोस्ट ऑफ द प्लॅनेट्स इन द सोलार सिस्टीम हॅव द सॅटेलाइट अँड द प्लॅनेट रिव्हॉल्व अराउंड द सन. आणि या ठिकाणी प्लॅनेट म्हणजे ग्रह रिव्हॉल्व्स अराउंड द सन म्हणजे सूर्याभोवती फिरत असतात. ओके, अलॉंग विथ द सॅटेलाइट, त्यांच्या सॅटेलाइटसोबत. ओके, आता त्याच्यानंतर आता डॉर्क प्लॅनेट कुलाना म्हणायचं. मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की प्लुटोला आपण डॉर्क प्लॅनेट म्हणतो. आता डॉर्क प्लॅनेट कुलाना म्हणायचं एकदम इझी आहे. बघा, देअर आर सम स्मॉलर हेवनली बॉडीज दॅट रिव्हॉल्व्स अराउंड द सन, दे आर कॉल्ड ॲज द डॉर्क प्लॅनेट. आता विद्यार्थी मित्रांनो, देअर आर म्हणजे तिथे, सम म्हणजे काही, स्मॉलर म्हणजे छोट्या, हेवनली बॉडीज आहेत आणि त्या काय करतात? दॅट रिव्हॉल्व्स अराउंड द सन, त्या सूर्याभोवती फिरतात. ज्या छोट्या छोट्या बॉडीज आहेत ज्या की सूर्याभोवती फिराल्यात त्याला आपण काय म्हणालोय? दे आर कॉल्ड ॲज द डॉर्क प्लॅनेट. त्याला आपण काय म्हणतोय? डॉर्क प्लॅनेट म्हणतोय. ऑफ दिस द मोस्ट वेल नोन इज द प्लुटो. ओके, तर सगळ्यात जो माहिती असणारा जो डॉर्क प्लॅनेट आहे त्याला आपण प्लुटो म्हणतो. डॉर्क प्लॅनेट रिव्हॉल्व्स इंडिपेंडंटली अराउंड द सन, दे हॅव ॲन ऑर्बिट ऑफ देअर ओन. ओके, आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बघा, की बाकीचे जे प्लॅनेट आहेत, बाकीचे जे ग्रह आहेत ते एकदम मोठे आहेत. मर्क्युरीचं एक्झाम्पल घ्या, व्हीनस घ्या, अर्थ घ्या, त्याच्यानंतर या ठिकाणी मार्स घ्या, ज्युपिटर घ्या, एकदम मोठे मोठे आहेत. पण मला सांगा प्लुटो किती छोटा आहे? एकदम छोटा असा एक हेवनली बॉडी आहे जी की समजा सूर्याभोवती फिरते, त्याला आपण डॉर्क प्लॅनेट म्हणतो. ओके, आता त्याच्यानंतर पुढचा कन्सेप्ट आपल्याला डिस्कस करायचा आहे. या ठिकाणी आहे बघा ॲस्टेरॉइड्स. आता ॲस्टेरॉइड कुणाला म्हणायचं? ओके, बघा या ठिकाणी इथं त्यांनी क्लिअर कट सांगितलेलं आहे. ॲस्ट्रॉइड कुठं आहे तो? या ठिकाणी मार्स म्हणजे मंगळ आणि ज्युपिटर म्हणजे गुरु. ओके, तर मार्स आणि ज्युपिटरच्या मध्ये या ठिकाणी ॲस्ट्रॉइडची या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जी पांढरी लाईन दिसत आहे त्याला ॲस्ट्रॉइड म्हणायचं. आता ॲस्ट्रॉइड काय असतं बघा या ठिकाणी, ॲस्ट्रॉइड बिटवीन द प्लॅनेट्स मार्स. ओके, बिटवीन म्हणजे कुणामध्ये? बिटवीन द प्लॅनेट मार्सच्या आणि ज्युपिटरच्या मध्ये देर इज अ बँड ऑफ न्यूमरस स्मॉल हेवनली बॉडीज. ओके, या ठिकाणी त्यांनी काय म्हणलंय? मार्स आणि ज्युपिटरच्या मध्ये एक बँड आहे बघा व्हाईट कलरचा, तर त्याला काय म्हणायचं? ॲस्ट्रॉइड म्हणायचं. ओके, दे आर कॉल्ड ॲज द ॲस्ट्रॉइड. त्याला काय म्हणायचं विद्यार्थी मित्रांनो? दे आर कॉल्ड ॲज द ॲस्टेरॉइड्स म्हणायचं. ओके, त्याच्यानंतर बघा ॲस्ट्रॉइड्स आर रिव्हॉल्व अराउंड द सन.
ॲस्ट्रॉइड पण विद्यार्थी मित्रांनो हे सूर्याभोवती फिरत असतात. ओके, त्याच्यानंतर पुढे बघा, कम्पेअर टू द सन अदर हेवनली बॉडीज इन द सोलर सिस्टीम आर मच स्मॉलर. म्हणजे जर समजा आपण सूर्याशी तुलना केली, कम्पेअर्ड विथ द सन म्हणजे काय, जेव्हा तुम्ही सूर्याशी तुलना करता तर सूर्य बघा किती एकदम मोठा दिसायला आहे, डेंजर दिसायला आहे, बरोबर आहे. आणि अदर जे प्लॅनेट आहेत एकदम त्याच्या पुढं एकदम छोटे छोटे दिसायलेत. कसे दिसायले तर छोटे छोटे दिसायलेत. म्हणजे सूर्य हा विद्यार्थी मित्रांनो खूपच मोठा आहे ॲज कम्पेअर टू द अदर प्लॅनेट्स. लक्षामध्ये. ओके, त्याच्यानंतर बघा, द मून इज क्लोजेस्ट टू द अर्थ. आणि जो चंद्र आहे, मून म्हणजे काय आपण त्याला मराठीमध्ये चंद्र म्हणतो. द मून इज क्लोजेस्ट म्हणजे जवळ आहे कुणाच्या, अर्थच्या. दॅट्स वाय इट ॲपियर्स टू सो बिग अल्दो इट इज ॲक्च्युअली व्हेरी स्मॉल, व्हेरी मच स्मॉल दॅन द सन. आता या ठिकाणी बघा, चंद्र आपल्याला मोठा का दिसतो, कारण की चंद्र हा पृथ्वीच्या जवळ असल्यामुळं आपल्याला मोठा दिसतो. ओके, पण तो ॲक्च्युअलमध्ये कसा आहे, खूप छोटा आहे जर समजा आपण बाकी ग्रहाचा विचार केला, सूर्याचा विचार केला तर. त्याच्यानंतर पुढे बघा, अ डायग्राम ऑफ द सोलर सिस्टीम इज गिवन बिलो. ओके, डायग्राम म्हणजे आकृती, डायग्रामला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, आकृती म्हणतो, ऑफ द सोलार सिस्टीम. ओके, इज गिवन बिलो. बिलो म्हणजे खाली या ठिकाणी डायग्राम, सोलार सिस्टीमची डायग्राम दिलेली आहे. इन इट यू सी द सन इन द सेंटर. या ठिकाणी तुम्ही बघत आहात की सन हा कुठं आहे विद्यार्थी मित्रांनो, सन म्हणजे सूर्य कुठं आहे, सेंटरला आहे. ओके, यू सी द सन इन द सेंटर, द हेवनली बॉडीज दॅट रिव्हॉल्व अराउंड इट अँड देअर ऑर्बिट. तर या ठिकाणी बाकीच्या जेवढ्या बी हेवनली म्हणजे आकाशातल्या वस्तू आहेत त्या सनभोवती फिरत आहेत त्यांच्या स्पेसिफिक ऑर्बिटमध्ये. द प्लॅनेट, सॅटेलाइट, डॉर्क प्लॅनेट अँड द ॲस्ट्रॉइड्स आर ऑल पार्ट ऑफ द सोलार सिस्टीम. तर आता सोलार सिस्टीमचा आपला पार्ट कोणकोणता बघा, प्लॅनेट असतील, सॅटेलाइट्स असतील, डॉर्क प्लॅनेट असतील आणि ॲस्ट्रॉइड असेल, या सगळ्यांची मिळून आपली सोलार सिस्टीम बनलेली आहे. चला ठीक आहे, या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण थांबूया. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण कॅन यू टेलचे पुढचे क्वेश्चन कव्हर अप करूया. ग्रॅव्हिटी काय असतं, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो गुरुत्वाकर्षण म्हणतो. ओके, दॅट इज आपण त्याला गुरुत्वीय म्हणतो. ओके, तर मराठीमध्ये त्याला आपण गुरुत्वीय म्हणतो. तर हे आपण आता उद्या आपण डिस्कस करूया. ओके, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. काही बी तुम्हाला अडचण येत असेल तर कमेंटमध्ये मला सांगा. ओके, चला ठीक आहे, थँक्यू, हॅव अ नाईस डे, बाय बाय टू ऑल ऑफ यू. आणि हो, सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट, आत्तापर्यंत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही परिवर्तन ॲप डाउनलोड नसेल केलं तर परिवर्तन ॲप डाउनलोड करा, ज्याची लिंक मी फर्स्ट कमेंटमध्ये दिलेली आहे. परिवर्तन ॲपवर तुम्हाला या ठिकाणी टोटल पुस्तकं अवेलेबल आहेत, टोटल तुम्हाला गाईड्स अवेलेबल आहेत, तर त्या ठिकाणी टोटल व्हिडिओज अवेलेबल आहेत, तुम्ही कधीही बघू शकता, बिलकुल फ्री ऑफ कॉस्टमध्ये आहे. ओके, चला ठीक आहे, थँक्यू, हॅव अ नाईस डे, बाय बाय टू ऑल ऑफ यू.